छबिलदास लल्लूभाई प्रायमरी स्कूल दादर मुंबई. स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश. क्लास टीचर मिस्टर संदेश कदम. हेडमिस्ट्रेस मिसेस ब्लांची रॉड्रिक्स. टॉपिक लेट्स प्ले लिसन अँड आन्सर. Children, look at this picture. See very carefully what you see in each picture and what game are the children playing. मुलांनो, या प्रत्येक चित्रात तुम्हाला काय काय दिसत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि चित्रातील मुले कोणता खेळ खेळत आहेत या सर्व खेळांची नावे इंग्रजीमध्ये काय आहेत ते आपण आज शिकणार आहोत. मुलांनो, हे चित्र पहा. You know this game very well. You love this game. And which game is this? Correct. This is hide and seek. म्हणजे हा लपाछपीचा खेळ आहे. Now look at this picture. Children are playing a game and the name of the game is skipping rope. मुलांनो, हा दोरीवरच्या उड्या असा खेळ आहे. याला इंग्रजीमध्ये स्किपिंग रोप असे म्हणतात. हा खेळ तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. याला आपण क्रिकेट असं म्हणतो. सो द नेम ऑफ दिस गेम इज क्रिकेट. मुलांनो, हा सुद्धा खेळ मुले अतिशय आवडीने खेळतात. हा खेळ एकट्याने खेळला जातो किंवा अनेक खेळाडूही हा खेळ खेळतात. याला ठेकऱ्यांचा खेळ असेही म्हणतात आणि याला इंग्रजीमध्ये हॉपस्कॉच असे म्हणतात. चौकोनात उड्या मारत मारत ओळीला स्पर्श न करता हा खेळ खेळला जातो. हा एक स्ट्रीट गेम आहे. 10 किंवा त्यापेक्षा कमी चौकोनामध्ये हा खेळ खेळला जातो. Look at this picture. Can you tell me Marathi name of this game? बरोबर. याला मराठीमध्ये विटी दांडूचा खेळ असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला टिप कॅट असे म्हणतात. A piece of wood and a stick is a game of tip cat. So this game is played on the ground. मुलांनो, याला विटी दांडूचा खेळ असे म्हणतात आणि हा खेळ मैदानात खेळला जातो. मुलांनो, या चित्रातील मुले कोणता खेळ खेळत आहेत? करेक्ट. याला गोट्यांचा खेळ असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला मार्बल्स असे म्हणतात. हा खेळ आजही लहान मुले अतिशय आवडीने खेळतात. Now children, listen and answer. Give the answer to the question based on the picture. तर मुलांनो, आपण आता चित्रावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे कशी दिली जातात ते पाहूया. Question is, what are the children playing? Answer, the children are playing tip cat. Here is the picture and the question is, what are the children playing? The children are playing hide and seek. What are the children playing? The children are playing cricket. What are the children playing? The children are playing marbles.
What are the children playing? The children are playing hopscotch. तर मुलांनो, आज आपण काही खेळांची इंग्रजी नावे शिकलो. कोणते खेळ आहेत बरं ते? टिप कॅट, हाइड अँड सीक, मार्बल्स, स्किपिंग रोप, क्रिकेट आणि अजूनही काही खेळांची नावे आपण इंग्रजीत पाहूया. हॉपस्कॉच, हॉकी, फुटबॉल, टेनिस. तर मुलांनो, आज आपण विविध खेळांची इंग्रजी नावे काय आहेत ते शिकलो. या सर्व खेळांची इंग्रजी नावे तुम्ही लक्षात ठेवा. ती सर्व नावे तुम्ही तुमच्या वहीत लिहा. आपण पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मुलांनो.